बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीची केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा दखल घेतली आहे। उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला केस आणि नख गळतीच्या भागाचा तात्काळ दौरा करण्याचे आदेश दिले गेले। एनसीडीसीचे अतिरिक्त संचालक डॉक्टर तंजीन दिकीड यांच्या नेतृत्वात पथकाचा दौरा असेल आणि पथक दौरा करून सरकारला उपाययोजनांसंदर्भात अहवाल सादर करणार आहे। राज्याचे आरोग्य उपसंचालक आज बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। नखगळतीच्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून चिकित्सा पथकाची नियुक्ती केली आहे। शेगाव तालुक्यातील 7 गावांमध्ये जवळपास 80 रुग्णांची नख गळाल्याचं समोर आलंय। केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य उपसंचालक आज या भागाचा दौरा करतील। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संदीप, आज आरोग्य अधिकारी या गावामध्ये येत आहेत असं समजतंय। साधारण किती जणांचं हे पथक असेल आणि नेमकं काय पद्धतीने तपासणी केली जाणार याबाबत काही कळू शकलंय का? केसनंतर नखगळतीच्या या संपूर्ण प्रकरणाने खळबळ उडाली होती आणि त्या अनुषंगाने आता केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। या अनुषंगाने केंद्र सरकारने जे हे आकस्मिक एका पथकाची जी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एका पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या पथकाला तात्काळ बाधित गावांना भेट देऊन तपासणी करून त्या पद्धतीने काय उपाययोजना करण्यात याव्यात या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे अधिकारी जे आहेत हे पथक जे आहे या गावाला भेट देणार असल्याची माहिती आहे आणि त्या अनुषंगाने जे आहेत राज्याचे उपसंचालक देखील या संपूर्ण बाधित गावांचा आता दौरा करणार आहेत, भेट देणार आहेत। हे संपूर्ण पथक आल्यानंतर ते विविध भागांचे पुन्हा एकदा नमुने घेते का किंवा कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चौकशी केली जाते, तपासणी केली जाते हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। 4 ते 5 जणांचं हे पथक या गावामध्ये दाखल होणार असल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये काय नेमकं निष्पन्न होतं हे पाहणे तेवढं महत्वाचं असणार आहे। त्यानंतर याच पथकामार्फत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला उपाययोजना संदर्भात काय अहवाल सादर केला जातो हेही पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी ज्या म्हणजे केस गळती झाली होती त्यांच्या सुद्धा नखगळती होत आहे आणि त्यांना नख जे पुन्हा देखील उगवत आहेत। एम्सच्या नागपूरच्या अहवालानुसार आयसीएमआरचा अहवाल जर अद्यापर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र एम्सच्या अहवालानुसार जे आहे या लोकांच्या शरीरामध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक असल्यामुळेच केस गळती आणि नखगळती जी आहे ती होत आहे आणि त्या अनुषंगाने सध्या स्थानिक आरोग्य विभागाकडून या सर्व रुग्णांवर उपचार केले जातात। मात्र आता हे पथक आल्यानंतर निश्चित आणि या सगळ्यावर उपाययोजना मुळात सापडणं फार गरजेचं असेल, कारण हे नेमकं का घडतंय या सकट उपाययोजना काय असतील इथपर्यंत सगळंच डॉक्टरांना तपासावं लागेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी संदीप। राज्याचे आरोग्य उपसंचालक हे आज बुलढाण्यामध्ये जाऊन जे नखगळतीचे रुग्ण आहेत त्यांच्या सगळ्या शरीराची तपासणी केली जाणार आहे। 7 गावांमध्ये ही समस्या असल्याचं समोर आलंय आणि या सगळ्या रुग्णांची तपासणी आज केली जाईल। केंद्र सरकारनं सुद्धा आरोग्य विभागानं दखल घेतलेली आहे।